आणि सकाळ मित्रांनो. तर गाईज सकाळची आम्ही चालायला सुरुवात केलेली आहे आणि पालखीच्या पुढे निघालो आहे, कारण की नंतर आमचे पाय भरतात. आम्ही आलो आपोआप म्हणजे पालखीच्या मागे येतो. तर हे गाईज कशा तुम्ही सगळे, आय होप तुम्ही सगळे मजे असाल. तर मी सिद्धेश भरत कदम तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर गाईज आजचा दिवस आहे दुसरा आणि सकाळी थंडी होती, नाही असं नाही, पण एवढी पण नव्हती जशी कसारा घाटाबिटामध्ये लागते ना, तेवढी पण थंडी नव्हती. आणि आता आम्ही सगळीजणं चाललेलो आहे. हे बघा हायवेने पूर्ण अंधार आहे आणि पालखी थोडीच मागे, जास्त पण मागे नाही. पालखी पटपट येते. आपण हळूहळू मागे जात जातो आणि पाय भरत जातो आमचे. आणि आजचा दुसरा दिवस आहे, माझा आत्ताच पाय दुखायला लागले सकाळची. आणि आता काही 3 वाजता उठलो आहे, फ्रेश वाटतं. असं झोप वगैरे अशी काही आली नाही, तर बघू डायरेक्ट ग्रुपाच्या स्टॉपला डायरेक्ट झोपूया. नाश्ता काय? अरे आता पहिला नाश्त्याला काय असेल? मेंदूवडा, बघू. इडली, बराच काही. मेंदूवडा आणि इडली असेल. बघू जाऊन डायरेक्ट नाश्त्यालाच बसतो बघा आता. फेस मास्क तो लावायचा मस्त. भाई फायनली रोहित भाई आलेला आहे विदाऊट चप्पल. कसा विषय आहे? मजा आहे का? शिर्डी झाली का डायरेक्ट शिर्डीला होतो? पाय वगैरे दुखतोय का? काय नाही, थंडी बिंडी? थंडी आहे ना? सकाळी उठल्या किती आता सांग जरा. 3ला उठलो आपण. 3ला उठून आंघोळ विंगोल करून रेडी आहे. मग थंडी बिंडी मजबूत लागली ना? मजबूत ना? पाय आई शपथ भारी चालतोय रे तू वाकडा तिकडा. हा लटक मटक चालतोय फुल. दगड लागतात का? चालेल. चला आता नाश्ता खायचा आहे आपण. मेंदू वडे बघतो तर काय तिकडे तर वडापाव दिले. मेंदू वडेच पाहिजे करायला लावूया बोलतो. फोन लावणार मग साईराम दो बोल. चलो मिलते बाद में फिर. गाईज असं वाटतं आम्हीच सगळ्यांच्या पुढे आलोय, कारण की मी रोहित आणि प्रथमेश हे तिघं तर दिसतोय, बाकी कोणच दिसत नाही ना पुढे ना मागे. सध्या तरी आम्ही विचार करतोय इथं बसूया झाडाच्या इथं आणि बाकी सगळ्या नंतरला बसू. साईराम आयु शपथ काय बरं वाटलं रे बसायला. तर झाडाखाली मस्त की बसलोय. काय बोलता मग भावानो? पाय बी दुखतात ना एकदम? आता पाय दुखतोय. आज या वर्षी आपल्या दुसऱ्याच दिवशी कसे काय पाय बी दुखायला लागले काय माहिती आता. या वर्षी पाप जास्त झाले वाटतं. प्रथमेश मुळे आम्हाला गेला लागतोय. नाही तेच तर आम्ही तर पालखीची वाट बघतोय. नंतर बघू पालखी सोबतच जाऊ आता डायरेक्ट नाश्त्याच्या हॉल्टला. तर काही नाश्त्याच्या हॉल्टला पोहोचले. इथे मेंदूवडे बनतात आणि इकडे डोसे बनत आहेत. सगळी पब्लिक हळूहळू येत आहे. तू कधी झोपत नाही ते सांग पहिले. आता जरा थकलो रे. फटे भूक लागली ना? आता मस्त खाऊ वगैरे आणि ते ताणून देऊ. 4 प्लेट तरी मेंदूवडे खातो. 4 प्लेट? आणि बघू तू किती खाणार आहे? 5. हा ढीगभर खाईल. ढीगभर. आता काही सगळी पब्लिक यायला लागली हळूहळू. आता नाश्ता वगैरे करू आणि आज जरा आराम, एकदम आरामात गमचे वगैरे टाकून झोपून देऊ डायरेक्ट. अजून पालखी आली नाही, आम्ही सगळे आधी आलो सगळ्यांच्या. नाश्ता वगैरे करून आता आम्ही निघालो दुपारच्या हॉल्टला आणि ते आता इथून 6.5 किलोमीटर आहे आणि आता 1 किलोमीटर चाललो आहे आम्ही. ते एवढं ऊन वगैरे लागायला लागलं काय विषू नका. काय बोलतो? बॅटबॉल खेळायला बांबू घेतलाय, त्याचे पाय बॉल शोधायचा आहे फक्त. पुढे जाऊन आम्ही दुपारच्या हॉल्ट वरती बॅटबॉल खेळणार. आता त्याचे पाय दुखायला लागले म्हणून बांबू घेतला डायरेक्ट खेळायला बोलता यायला. चालायला बांबू घेतलाय आणि बाकी सगळी पब्लिक पुढे गेली. पालखी वगैरे सगळी पुढे गेली. आम्ही आराम केला थोडासा झाडाखाली. नंतर आता चालत निघालोय आणि एवढा ऊन लागतोय ना काही चालायची अशी जरा मग इच्छा नाही. काळा झालं मग. आम्ही गोरा आहे, माझ्या इच्छा तर गोराच आहे. तू नडतोय तू मग काय. आता डायरेक्ट जाऊ दुपारच्या हॉटेलला. आणि कसं आहे नाश्ता करताना व्हिडिओ वगैरे नाही काढायला जमलं, कारण की ना एवढी भूक लागलेली ना फटाफट खाऊन टाकलं. या बाईने 8 मेंदू वडे खाल्ले. नाही काही सांगतोय. जाऊ दे काही. आमच्यासोबत पाठी बघा कोण येते. बप्पी शेडीचा आहे. साईराम.
चालेल, चला भेटू आता आपण डायरेक्ट नेक्स्ट स्टॉपला. तर काय बघा आता मी आलो मॅगीला, सगळेजण खाली बसून खात आहे. मॅगी का त्याला मॅगी का काय दिलं? अर्धा खाऊन दिलं वाटतं, अर्धा खाऊन दिलं ना काय, आता खातो वगैरे मग. अच्छा ठीक आहे काय, आता खातो मस्त आहे, नंतरला बोलू आपण. मॅगी आहे का? थँक्यू. काय मॅक कॉफी घेतली आता, कोल्ड कॉफी, तर गरम होतं म्हणून. टाटा स्टारबक्स अँड मॅगडी. चला गाईस आता जाऊया. आता आम्ही 4 जण लास्टला राहिलोय, सगळी जण गेली ना पुढे, अर्धी बाकी आहेत का? क्रिकेट घ्यायला जाणार आहे काय बोलतो, उन्हामध्ये क्रिकेट खेळणार. चला गाईस जाऊया आता. हा एकदम पोट पॅक झाले. शेवटची निशाणी म्हणून पालखी कधीच पोहोचली, शेवटची निशाणी. चाललोय. चला गाईस जाऊया आता डायरेक्ट दुपारच्या हॉल्टला. गाईस तुम्ही बघू शकता दिव्या गावांशे रोहित गायकवाड यांचा लारुका यशाडॉन. बैल पडाला. आता आईस्क्रीम होतोय, आपण काय फूड ब्लॉक करतोय वाटतं, नुसता खायचाच टाकतोय. पब्लिक बरोबर नुसते खात आहेत, साई पालखी आलेत की खायला आलेत. चला गाईस जाऊया परत आपल्या हॉल्टला. आपला हॉल्ट काही येतच नाही रे अजून. गाईस आमची शर्यत आवडली असेल कमेंट मध्ये सांगा यशाडॉनला कसा किती. तर गाईस परत स्वर्ग सुखाचा प्रवास चालू. जेवल्यानंतर वन साईड मार्केट गाजवलं आम्ही सध्या. नुसते झोपतोय. ब्लॉग मध्ये दिसला नाही, पावडर टिकली नाही गेली ना नंतर. पावडर टिकली नाही गेली म्हणून, बाकी आपण नुसते झोपतोय रे, बाकी काहीच करत नाही. काही हे बघा आता नवीन आपले म्हणजे मित्र आहेत, ते त्यांची काल बँजेची ऑर्डर होती म्हणून 2 दिवस दिसत नव्हते. तर आजपासून आपल्या पालखीमध्ये जॉईन झालेलं आहे. आता फुल वन साईड आपला ग्रुप मोठा झालेला आता. तसे गेल्या वर्षी असतात तेवढा पूर्ण ग्रुप. चलो. अरे 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 काय झालं, पाय दुखायला लागले? अरे आजचा दिवस तर चालला आता. चला काय भेटूया नंतर. आता थोड्यालाच पोचू 1 किलोमीटरमध्ये आडगावला. तर आता आम्ही चाय प्यायला वगैरे थांबलेलो. तर आम्हाला सगळ्या सेवेकरीने वगैरे सांगितलेलं आहे की जिथे रात्रीचा असा स्टॉप असेल तिथे कसं ओपन मैदान आहे, त्या ओपन मैदानामध्ये तंबू वगैरे हे करून आम्ही झोपतो ना. तर त्या हिशोबात तिथे बोललेत की रात्रीचा वाघ वगैरे फिरतो, तर रात्रीचे कोणी बाहेर वगैरे फिरू नका यासाठी. आता काय माहिती वाघ वगैरे फिरतो की नाही. नंतर आम्ही दुकानदारामध्ये आम्ही कसे चिप्स वगैरे घ्यायला थांबतो ना, ते पण म्हणतात रात्री पोरून फिरू नका असं तसं. आता अजून भीती वाटायला लागली रात्रीची फिरायला वगैरे. आता बघू कसं काय होतं. वाघ दिसला तर बाबा वाटून पूर्ण हातात येईल. आता बघू आडगावला पोहोचलो आहे आणि आता तर असं थंडी लागायला चालू झालेली, कारण की संध्याकाळ जशी होत होती ना तशी गारगार हवा चालू होते. आणि बघा उन्हामुळे पूर्ण फोड्या उठल्यात उन्हावर. आता बघू कसं काय होतं. पतू वगैरे सगळे मागे आहेत, मी रोहित आणि रोहन पुढे चाललेलो आहे. आता बघू कसं काय होतं पुढचं पुढे. आणि आज चार्जिंगचा पण विषय होणार आहे, कारण की आमच्या मोबाईलला चार्जिंग नाही. आणि जिथे आता हॉल्ट आहे ना तिथे पूर्ण ओपन मैदान असल्यामुळे चार्जिंगचं कनेक्शन पण घेता येणार नाही. आता बघू जनरेटरवर चार्जिंग भेटली तर थोडीफार चार्जिंग करेल आणि ब्लॉग आपला शूट होईल. असं काय नाही, आणि पूर्ण 100% ब्लॉगला मी देईन, कारण की जर माझ्या पॉवर बँक वगैरे पण आहे, पॉवर बँकला पण थोडी चार्जिंग आहे. आणि चार्जिंग जशी होईल तशी करेन, तुम्हाला जे आजच्या दिवसात होईल ते दाखवायचा प्रयत्न करत आहे. हा ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा. जे नवीन असतील चॅनल पहिले सबस्क्राईब करा. गाईज फायनली सुकून चायचा हॉल्ट आलेलं आहे. बघा इकडे आपली सगळी पब्लिक वगैरे बसलेली आहे पालखीची. तर मस्त की चाय पिऊ आणि नंतर थोड्याला 15-20 मिनटं तरी बसू आरामात. फायनली पोहोचलो. तू असा का चालतो वाकडा तिकडे खाली रस्ता दाखव. हा ते तर आहे रे भाई, आपलं विदाऊट चप्पल चालतोय. अशी दगडं लागतायत ना काय विचारूच ना काय. आता इथून आतमध्ये हॉल्ट आहे. यावर्षी थोडासा आतमध्ये हॉल्ट आहे, काय माहिती कसं काय. दरवर्षी बाहेरून तिकडून रस्ता असतो, यावर्षी इकडून असा रस्ता दिलाय जायला आहे. बघा इकडे गाड्या वगैरे लागल्यात बघा.
इथे हॉल्ट आहे. फायनली पोहोचलो. बाबा पाय दुखायला लागले एकदम. उद्या बघा चालते बघा आता, चालते बघा आता. प्रथमेश पोहोचला ना रे? जागा पकडा सांगितली का त्याला? ठीक आहे काहीच. जाऊया मस्त की फ्रेश फिश वगैरे होऊया. हे बघा इथेच हॉल्ट आहे. चला.